रखुमा जय 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 विठोबा रखुमा ये जय जय विठोबा रखुमा जय जय विठोबा ओ जय विठोबा रखुमा राम कृष्ण हरे हरे राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय हरे 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 जय जय राम जय जय राम 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 जय जय राम जय 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 हरे 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 जय जय राम 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 जय जय राम हरे जय जय राम तालोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा हे रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा हे बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल तो हा माधव बरवा हा विठ्ठल बरवा तो हा माधव तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवी बाप रखमा देवी वर बाप रखमा देवी सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर
अट्टहास साठी केला होता अट्टहास यासाठी केला होता अट्टहास साठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा वटचा देश गोड भावा वटचा देश गोड भावा आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा टलिया धावा तृष्णेची या कवा तो कवाटे झाली या वेचाचे वाटे झाली या वेचाचे राम मंगलाचे तेने गुणे आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा टलिया धावा कृष्णेची या तुका म्हणे मुक्ती परमेली नोवरी तुका म्हणे मुक्ती परमेली नोवरी आता दिवस चारी खेळी मेळी आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंतलिया धावा कृष्णेची या विठोबा रखुमाई जय 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 हरि जय 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 हरि जय जय हरि जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हा विठोबा रखुमाई हा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरी याच्यासाठी केला होता अट्टहास याच्यासाठी केला होता अट्टहास यासाठी केला यासाठी केला
शेवटीचा गीत गोड भावाचा दिसते बाबलो विसावा आता दिसते बाबलो विसावा आता दिसते बाबलो विसावा
वा किरणजी हा सद्गुरु संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज की संत शिरोमणी भगवान बाबा की संत शिरोमणी वामन भाऊ महाराज की अवधूत चिंतन श्री गुरुदेव गोपाल कृष्ण भगवान की पवन सुत हनुमान की भाई सब संत की हर हर महादेव गणपति बाप्पा बोला मामा चलावन टाळी वाजवा जरा एकदा. याच्यासाठी केला होता टहास याच्यासाठी केला होता टहास शेवटचा दिस गुड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची या कवतुक वाटे झाली या वेचाचे नाम मंगलाचे तिने गुणे आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची या तुका म्हणे मुक्ती परनिली नवरी आता दिवस चारी खेळी मिळी आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची या महायोग पीठे देवी मरुत्यं वरं पुंडरी काय धातु मुनिंद्रे समागत तिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन
पांडुरंगा करू पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुका या देवा यावरी न करावा अव्यरू मस्तक ही पायावरी या वारकरी संताच्या याजसाठी केला होता टहास याजसाठी केला होता टहास शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेची या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या पवित्र कीर्तन सभेसाठी निवडलेला अभंग देहुनिवासी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत श्री ज्ञानेश्वरीय जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा आणि नाना ज्याला या जगात येण्याचा दिवस मिळाला त्याला या जगातून जाण्याचाही दिवस मिळाला नवे नवे ज्याचा जन्म आहे त्याचा एक दिवस मृत्यूसुद्धा आहे नवे नवे ज्याचं उपज नाही त्याचा एक दिवस संपत महाराज निम्न सुना आहे नवे नवे ज्याला या जगातला पहिला दिवस मिळाला त्याला या जगातला शेवटचा दिवस सुद्धा मिळाला आणि तुकोबराय म्हणतात तो शेवटचा दिवस आमच्या जीवनातला कोणता आणि तो आम्ही कशा पद्धतीनं गोड केला नवे नवे जीवनामध्ये केलेल्या नामसाधनेची किंवा भक्तीच्या अट्टहासाची फलश्रुती नेमकी काय होते तो पटवून देणारा 4 चरणाचा विषयारूप अभंग विढाला विढाला पैकी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा आजची एक दिवशी भव्य दिव्य कीर्तन सेवा किम निमित्तानं आहे कोणत्या कारणानं आहे हे माझ्यापेक्षा तुम्हाला सर्वांना चांगलं माहीत असलं चांगलं ज्ञात असलं तरी वक्त्याचं इति कर्तव्य या ज्ञानं अल्पसा परिहार देणं अगत्याचं समजून वैकुंठवासी हरिभक्ती परायण गंगारामजी विठोबा सानप महाराज गंगाराम बाबांना जाऊन खऱ्या अर्थानं आज 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि त्यानिमित्तानं त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या विधीनिमित्त त्यांना अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली पुष्पांजली अर्पण करण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहे पैकी त्यांच्या पाठीमागं असणारा त्यांचा गोड परिवार त्यांच्या पत्नी गंगा भागीरथी सुकुबाईजी गंगाराम सानप सुपुत्र श्री महाळू गंगाराम सानप खंडू गंगाराम सानप पांडुरंगाजी गंगाराम सानप कन्या सौ मीराबाई दत्तू घुगे सौ सावित्रा बबन सांगळे सौ संगीताताई राजू घुगे भाऊजाई गंगा भागीरथी बाबाबाई फक्कडजी सानप सुनबाई असतील पुतणे असतील नातो असतील सगळा संपूर्ण परिवार असेल पैकी गायनाच्या साथीसाठी जे उपस्थित आहे ते आदरणीय सुरसम्राट भजन सम्राट गोड आवाजाचे धनी उंच आवाजाचे धनी कैलास बाबा मी आवर्जून बोलेल या महाराष्ट्रानं लता दिदी मंगेशकरांच्या आवाजावरती लय प्रेम केलं लय आजही त्यांचा आवाज त्याच ताकदीनं आपल्या सगळ्याच्या कानात घुमतो त्याच ताकदीनं आणि आजही लता दिदींचा आवाज ऐकला की असं वाटतं लता दिदी आपल्यात आहेत आवर्जून एक बोलेल महाराष्ट्रात आवाजाच्या बाबतीत वारकरी क्षेत्रात एक क्रांती तुम्ही केली की प्रत्येकाच्या कानात तेवढ्याच ताकदीनं कैलास बाबांचा आज आवाज घुमतोय त्याच आवाजाचे धनी गोड आवाजाचे धनी कैलासजी महाराज पवार त्याचबरोबर त्याच ताकदीचं महाराष्ट्रातलं दुसरं वैभव स्वरसम्राट भजन सम्राट गायनाचार्य भजन भीष्म मी ज्यांना म्हणतो अगदी एकाच प्रमाणाला जवळजवळ 10 चाली लावणारा महाराष्ट्रातला पहिला वाघ म्हणजे आमचे संपतजी महाराज दानवे एकदा जोरदार टाळी द्या त्याचबरोबर या बाजूला त्याच तोलामोलाचं त्याच ताकदीचं तेवढ्याच गोड आवाजाचं आणि तेवढ्याच चक्री चालीचं गाणं गाणारे आपल्या भागाचं वैभव आपल्या भागाचं भूषण आपल्या संबंध एवढ्या 100-200 किलोमीटर परिसराचं भूषण वैभव आदरणीय आमचे बनकर बाबा शुभमजी महाराज बनकर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना जोरदार टाळी त्याचबरोबर आमचे बिटी दादा पवार त्याचबरोबर आमच्या ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचं योग आहे गोकुळ दादा असतील त्याचबरोबर आमचे विनेकरी सानप महाराज त्याचबरोबर मृदंगावरती जे गोड साथ करतात मृदंग सम्राट मृदंग वैभव आता मी लय बोलणं बरोबर ठरणार नाही अगदी ज्यांच्याकडून हजारो विद्यार्थी आज शिक्षण घेऊन महाराष्ट्रात ताकदीनं पकवाज वाजवत आहेत आणि आपल्या संगमनेर परिसरात ज्यांची अगदी गोड वारकरी शिक्षण संस्था उपस्थित आहेत त्या आपल्या भागाचं भूषण गुरुवर्य आदरणीय रामजी महाराज पवळ या ठिकाणी उपस्थित आहेत एकदा जोरदार टाळी आपल्या तबलावरती जे गोड साथ करतायत तबलजी आदरणीय
विशाल महाराज, एकदा विशाल महाराजांसाठी जरा जोरदार टाळी द्या. त्याचबरोबर आदरणीय गाडेकर नाना या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या परिसराचं नाथ निवृत्तीनाथांचे खऱ्या अर्थानं अगदी निष्ठावंत वारकरी गाडेकर नाना आहेत. त्याचबरोबर बाबूरावजी सानप महाराज असतील. आमचे माझ्यावरती नितांत प्रेम या भागाला पहिल्यांदा ज्यांच्यामुळे मी आलो, मीठसागरीमध्ये विकासजी महाराज काकड या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्यांची गोड साऊंड सिस्टम आहे ते विश्वगुरु साऊंड सिस्टम. थोडा प्रॉब्लेम येतोय आज, पण आम्ही सहन करण्यातली काळजी करू नका. माणसाची गॅरंटी नाही. ते तापलंय, आता त्याला काय करावं. तापल्यावर आम्ही जरा अजून मोठ्याने गातो, पण ते तापल्यावर गप्प पडतं असं होतंय त्याचं. त्यामुळं जसं होईल तसं होईल, काळजी करायची नाही. फक्त आपल्या हातात पाऊण तास शिल्लक आहे, त्यामुळं अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, काळजी करू नका. ज्यांच्या माध्यमातून हे चॅनल, हे कीर्तन तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळणार आहे, पुन्हा पाहायला मिळणार आहे, ते खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातलं एक क्लॅरिटी देणारं चॅनल माऊली HD. सगळ्यांनी नसेल त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब केलं, तशी सांगायची गरज पडायची नाही, लय मोठं झालं आहे. पण त्यांच्या चॅनलला सगळ्यांनी भाऊसाहेब लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. महाराजांची सगळी वारकरी शिक्षण संस्था, संस्थेतील सर्व विद्यार्थी, माझ्यापुढं बसलेले वयानं ज्ञानानं सर्व अधिकारानं ज्येष्ठ मंडळी, सर्वांच्या चरणावरती विनम्र भावना नतमस्तक. कीर्तनाला सुरुवात. विढाला विढाला. अभंग जगद्गुरु तुकोबरा यांचा आणि अभंगात जगद्गुरु तुकोबरा शेवटच्या दिवसाचं दिग्दर्शन करतायत. तसं पाहायला गेलं तर कैलाजी या मृत्यूलोकात जन्म नावाची, जीवन नावाची संधी प्रत्येकाला मिळाली आहे. पण संपत बाबा, प्रत्येकालाच मिळालेली जन्म नावाची संधी कळाली असं अजिबात नाही. आणि ज्यांना ज्यांना जन्म नावाची संधी बाबा मिळाली आणि कळाली, त्यांनी मात्र त्या संधीचं सोनं करून आपला मिळालेला काळ सार्थ करून आपला शेवट गोड करण्याचा प्रयत्न केला. ते योगानं तुकोबराय म्हणतात, आम्हालाही मृत्यूलोकात जन्म नावाची संधी मिळालीच, पण जन्म नावाची संधी मिळाल्यानंतर शुभमजी महाराज आम्ही शांत बसलो नाही. जेणे हा जीव दिला दान तयाचे, करीन चिंतन जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे. ज्या भगवंतानं हा अनमोल किमतीचा नरजन्म ज्या निमित्तानं दिला, ज्या कारणाने दिला, ज्या कामासाठी दिला, ज्या कार्यासाठी दिला, त्या कामासाठी, त्या कार्यासाठी आम्ही अविरतपणे, अखंडितपणे वापरला. आणि याची फलश्रुती आमचा शेवट गोड झाला. यासाठी केला होता ठास, शेवटचा दिस गोड व्हावा. आमचा शेवट गोड झाला, आमचा शेवट भला झाला, आमचा शेवट चांगला झाला, आमचा शेवट उत्तम झाला. आमच्या जन्माची सफलता झाली. यासाठी केला होता ठास, शेवटचा दिस गोड व्हावा. आम्ही जी काही साधना केली, आम्ही जी काही भक्तीची अट्टहास केला, भक्तीची खटाटोप केली, ती फक्त एवढ्यासाठी केली. यासाठी केला होता ठास, शेवटचा दिस गोड झाला म्हणून तो बोलतो, शेवट तो भला माझा बहु गोड झाला. मग महाराज आता काय? आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटली या धावा तृष्णेची. ज्याच्या प्राप्तीसाठी आम्ही मृत्यूलोकात आलो, ज्याच्यासाठी भक्ती केली, ज्याच्यासाठी नामसाधना केली, ज्याच्यासाठी संसाराच्या नावे घालवण्या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला, हे सगळं ज्याच्यासाठी केलं, तो देव वा मागे पुढे उगवी कोडे संकट, त्याला आम्ही प्राप्त केलं. आता याच्या पलीकडे आमच्या जीवनात प्राप्तीची अपेक्षा राहिली नाही. ज्याच्यासाठी पळापळ चालली होती, ज्याच्यासाठी धावपळ चालली होती, तो मिळाला. आता ती धावाधाव थांबली, खुंटली या धावा तृष्णेची. पण महाराज, हे सगळं तुमच्या जीवनात साध्य झालं, तुम्हाला मिळालं, याचं कारण काय? हा, नाम मंगळाचे तिन्ही गुणे. त्या भगवंताचं मंगल नाम आम्ही कंठामध्ये धारण केलं, आमचा शेवट गोड झाला. पण महाराज एक शंका, त्याच भगवंताचं मंगल नाम कंठामध्ये धारण करत असताना या जगानं तुम्हाला त्रास दिला ना. मंबाजी बोनं काट्याच्या काठीनं मारावं, शिवबाकासाच्या पतीनं उकळतापणी अंगावरती होतावं. एवढंच काय, गावातल्या लोकांना गाढवावरती बसून चपला हार घालून ढिंड सुद्धा काढली. हो महाराज म्हणतात, देऊ द्यानाच त्रास, समाजाचा नियमच आहे त्रास देणं. रामजी महाराज, समाजानं आतापर्यंत ज्ञानोबारीला सोडलं, माझ्या आधी देवाला सोडलं बिटी पवार, की समाज या तुकोबाला सोडेल. समाजाचा त्रास, समाजाचा नियम आहे त्रास देणं. त्यानं त्यांचा नियम पाळला. मी माझ्या भक्तीच्या मार्गावरून बाजूला का जाऊ? मला जे जीवनात प्राप्त झालं ते त्याच्यामुळं झालं. मग जगानं त्रास दिला त्याचं काय? कवतो कवाठे झाली या वेचाची. मग महाराज, त्या मोक्षाबद्दल, मुक्तीबद्दल तुमचं आता काय म्हणणं आहे? महाराज म्हणतात, ज्या मोक्षासाठी, ज्या मुक्तीसाठी माझ्यासही सगळ्याची धावपळ चालली, ती मुक्ती आता माझी बायको झाली. आणि ती आता मी म्हणल तसंच वागायला तयार होईल, कारण ती आता काय झाली आहे, माझ्या अधीन झाली आहे. तुका म्हणे मुक्ती परनिली नवरी. आणि इथून पुढचे जे दिवस आहेत नाना, कसं असतंय, लग्नानंतरची हिरवळ माणसाला जरा लोभती. म्हणजे कसं माहिती आहे का, ज्याचं झालं नाही का त्याला वाटतं कधी होईन, कधी होईन, कधी होईन. आणि ज्याचं झालंय का त्याला वाटतं नसतं ह्या भानगडीत पडलो तो बरं झालं असतं, पिसूळ आणलाय जातीने. म्हणजे कसं आहे, शादी का लड्डू जो खाई वो भी पछताईन, जो ना खाई वो भी पछताई. जावे त्याच्या वंशात तेव्हा झाले. पण तुकोबराय म्हणतात, माझ्या बाबतीत वेगळं आहे.
आता इथून पुढचे जे 9 दिवस आहेत ना, आता ह्या लग्नाची आणि त्या लग्नाची बराबरी करू नका. नाही तर म्हणाल महाराजांनी हे लग्न तिकडे कसं काय नेलं. तो कोबराई म्हणतात आता माझा त्या मुक्तीशी विवाह झालाय आणि इथून पुढचे जे दिवस आहेत ना राहिलेले ते आनंदाने जगण्याचे, खेळीमेळीने जगण्याचे. आता निश्चिंतीने पाऊल विसावा, खुंटली आधावा तृष्णेची अशा काही आशयाचा 4 चरणाचा विषयानुरूप अभंग विढाला विढाला. खऱ्या अर्थानं महाराजांना अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली पुष्पांजली अर्पण करण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहेत. बसलेले लक्ष देऊन ऐका. मी नेहमी बोलत असतो, ज्याची आई गेली त्याला आईची किंमत माहिती, ज्याचा बाप गेला बाबा त्याला बापाची किंमत माहिती. आपली माणसं आपल्या घरात आहेत, आपल्या जवळ आहेत, तोपर्यंत माणसाची किंमत, माणसाची उणीव आपल्याला कधी भासत नाही. पण एकदा का आपली माणसं आपल्यापासून दूर गेली ना, मग कितीही डोळ्यात पाण्याना बाबा गेलेली माणसं पुन्हा काय महागारी आणता येत नाहीत. माथ्यावर गेलेला सूर्य तुम्हाला रोज दिसेल, कारण त्याचं रोज उगवणं आणि रोज मावळणं आहे. पण एकदा का आपल्यातला माणूस माथ्यावर गेला ना, पुन्हा जाणे सुद्धा नाही आणि पुन्हा येणे सुद्धा नाही. महिला मंडळ, हरवलेला एखादा सोन्याचा दागिना, तुमचा ज्या सोनारावरती विश्वास आहे त्या सोनाराकडे जाऊन आधी होता त्याच्यापेक्षा भारी, त्याच्यापेक्षा जास्त पैसे देऊन बनवून घेऊ शकता. पुरुष मंडळी, एखादा विकलेला शेजारचा जमिनीचा तुकडा पुन्हा तुम्ही त्या माणसाला दामदुप्पट रक्कम देऊन माघारी घेऊ शकता. पण एकदा माणूस रूपी दागिना आपल्यातून निघून गेला ना, पुन्हा किती पैसा खर्च करा आणि किती संपत्ती खर्च करा, हा दागिना वशिल्यानं आणि पैशानं अजून आणता आला नाही. संपत्ती बाबा गोड बोलेल. गए हुए कभी वापस नहीं आते, गोकुळ दादा, गए हुए कभी वापस नहीं आते, लेकिन उनकी याद आके हमें बार बार सता देते हैं, बार बार रुला देते हैं. याचाच अर्थ असा होतो, गेलेली माणसं पुन्हा माघारी येतच नाहीत गड्या. पण त्यांच्या आठवणी ज्या ज्या वेळेस हृदयात जागे होतील ना, त्या त्यावेळेस त्या आठवणीच्या मोबदल्यातून आमच्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहत नाहीत. पण ज्या दिवशी असं हाडाचं गाडं, रक्ताचं पाणी, रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र करणारी आई आम्हाला सोडून जाते, बाप आम्हाला सोडून जातो. आमची माणसं ज्यावेळेस आमच्या घरातून निघून जातात गड्या, त्यावेळेस ती माणसं आम्हाला वेगवेगळ्या रंगानं, वेगवेगळ्या रूपानं दिसल्याशिवाय राहत नाहीत. एका कवीनं लय गोड काव्यात त्याचं वर्णन केलं, ऐकून जा. अंबरुनी वासर आले चाटी जबा गाय, तवा मले तिच्यामध्ये दिसती माझी माय. आया बाया सांगत होत्या होतो जवाताना, अर दुष्काळात मायेच्या माझे आटला होता पाना. पिठामध्ये 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 पाणी टाकून मले पाजत जाय, तवा मले तिच्यामध्ये दिसती माझी माय. अरे कन्या काट्या वेचायाला माय जाई राणी, पायात नसे वाहन तिच्या फिर्यान वाणी. काट्या कुट्या काट्या कुट्या काट्या कुट्यालाही तिचे मानत नसे पाय, तवा मले काट्यामध्ये दिसती माझी माय. त्यावेळेस आई वडील आम्हाला वेगवेगळ्या रंगानं, वेगवेगळ्या रूपानं दिसल्याशिवाय राहत नाहीत. शेवटी मी निश्चित 10 मिनिटं बाप या विषयाला न्याय देणारच आहे, पण तत्पूर्वी मला घेतलेल्या अभंगाला न्याय देणं तितकेच गरजेचं आहे, तितकंच जोखमीचं मी बोलून जाईल. ज्या मार्गाने महाराज गेले त्या मार्गाने इथं प्रत्येकाला जावं लागणार आहे. मी असलो काय, गाणारे असले काय, वाजवणारे असले काय, तुम्ही बसलेले असला काय, आलाय त्याला प्रत्येकाला जावं लागतं. संत म्हणले जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, पण त्या संतांनाही पंचमहाभूतापैकी एका महाभूताच्या स्वाधीन देह करावा लागला. बाबा यातही नवल नाही. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू आले, जो जगात चरिता मी चेकू. तुझ्या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चलणे तुझ्या बळे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धने. तिसरं प्रमाण चाले हे शरीर, कोणाचे असते कोण बोलविते हरिविन. चौथं प्रमाण वृक्षाचे पान, हाले ज्याची सत्ता. बाबा ही 4ही प्रमाण ज्याच्या सत्तेमुळं माझ्या मुखातून बाहेर आली, तो सर्व सत्ताधीश जरी या जगात अवतार घेऊन आला तरी त्याला सुद्धा आतापर्यंत राहता आलं नाही. येत नाही उरो आले अवतार, येत नाही
माहीत नाही उरो आले अवतार येरते पामर जीव किती किंवा दुसरी यादी 9 भी मर गए 10 भी मर गए 87 33 कोटी देवता मर गए पडे कालकेपाशी बसलेले याचाच अर्थ जन्मय म्हणजे माणसाला मरावं लागत आहे. महाराज हे कोणाला माहित नाही राव मरावं लागत आम्हाला शिकवता अहो आमच्या घरातला आता पण एक जण गेला का आजा मेला जमेला पंजामेला बाप मसना गेला जमेला पंजामेला बाप मसना गेला देखत ना तू पंतो जय हो देखत ना तू पंतो तोची तैसा था देखत ना तू पंतो तोची तैसा था उठा उठा शुभम बाबासाठी गोड आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला देखत देखत नातो पण तोही तैसाची झाला. मग आता उठा उठा जागा पाठीबाई आले मोठे पंढरी वाचून दुजा ठाव नाही कुठे महाराज जन्मय म्हणजे मारावं लागत हो. पण महाराज आम्ही तुमच्यासारख्याच्या पुढे येऊन बसतो 2 तास आमच्या आयुष्यातली रोजची 2 तास आम्ही कीर्तनासाठी खर्च करतोय महाराज. हे कशासाठी माहिती आहे? फक्त आमचा शेवट गोड व्हावा म्हणून. मग ऐका ना आम्ही जर तुमच्या पुढे आमचा शेवट गोड व्हावा ऐकायसाठी बसतोय आणि आज योगायोगानं तुम्ही अभंगही तोच धर्तीचा घेतला याच्यासाठी केला होता तास शेवटाचा दिवस गोडवा. मग महाराज आम्हाला सांगणार आहो आमचा शेवट गोड करण्यासाठी आम्ही नेमकं काय करायला पाहिजे. नाना 5 प्रमाणात देऊन जाईल शेवट गोड कशानं होतो. ऐका जर वाटतंय शेवट गोड व्हावं पहिलं प्रमाणे जरी करणे असेल शेवट गोड गा राम राम स्मराधी. वाटतंय शेवट गोड व्हा दुसरं प्रमाण ऐशी जोडी करा रामकंठी धरा जेणे चुके फेरा गर्भवास. वाटते शेवट गोड व्हा तुकोबराय म्हणतात अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुका पार नाही. वाटते शेवट गोड व्हा देवाचा नियम आहे अंतकालेच मामेव स्मरण मुक्त व्हा करे वरम. आणि 5वा पुरावा देऊन जातो शेवट तो होतो तुझी येणे गोड. कुणाला अयो घेऊ 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 चला सगळे प्रमाण घेतो मी. आता जिथं उजळेन तिथं उजळेन आज नका काळजी करू. फक्त तुम्ही या तिघांचं चांगलं करा माझं कसं व्हायना. मी नुसता बोलतो मला काय आज लय गायला नाही हौस येणार जाऊ द्या. ही तिघ लय भारी इथं अख्खा महाराष्ट्र यांचा दिवा नाही. फक्त या तिघाचं माईक चांगलं करा मी नुसती प्रमाण काढू काढू देतो आता. चला ऐकू द्या. अहो एवढी लोक बसलीतच होय डॉक्टर बरं आहे ना. हां चला काय सांगत तुम्ही शेवट तो होतो तुझी येणे गुड. बसलेले 5ही प्रमाणाचा बाबा अर्थ असाच निघतो 5ही प्रमाणाचा नाना अर्थ असाच निघतो. जर मरायच्या टायमाला देवाचं नाव मुखात आलं तर मोक्ष आहे अन्यथा मोक्ष काय झालं पाहिजे मोक्ष पाहिजे. काय पाहिजे मरायच्या टायमाला देवाचं नाव कुठं पाहिजे मुखात पाहिजे. कुणाचं विकास महाराजाचं कुणाचं देवाचं कुठं पाहिजे मनात कुठं पाहिजे ओठावरती मनात देवाचं नाव पाहिजे. कधी तुम्ही म्हणाला का बोपळ्याच्या चौकातच आणते ती फिरू फिरू इथं आम्हाला कधी आलं पाहिजे मरायच्या टायमाला. मग महाराज 5ही प्रमाणात तुम्हीच दिलेत डायरेक्ट देवासहित सगळ्या संतांची पुरावे देऊन सांगितले की मरायच्या टायमाला देवाचं नाव मुखाला आलं तर मोक्ष अन्यथा मोक्ष कधी आलं पाहिजे मरायच्या. मग बघू ना मरायच्या टायमाला घेऊ ना. आता का मोकराम आम्हाला त्रास द्यायला लागला तुम्ही घेऊ ना. एक तर तुम्ही लागला टाळ खोटा आहे तुम्हाला बी घरी धंदा राहिला नाही आणि आम्हाला मोकराम का त्यात वडीत आहे. आमचं चाललाय चांगला संसार तुम्हाला देखवा नका. बघू ना घेऊ ना मरायच्या टायमाला देवाचं नाव मुखात. तू काय देवाचा चुलताय बेता डायरेक्ट देवाचं नाव मरायच्या टायमाला तोंडात यायला. बाबा एक जण तो डायरेक्टच उठला म्हणला महाराज ज्या दिवशी मरायचंय त्या दिवशी रात्रभर तुमच्यासारख्याला पैसे देऊन घरी आणू तुमचं भजन ठेवून भाषणात देव ठेवू. तू काय देवाचा सासरा होई का लिहून आणलंय देवाकडून स्टॅम्पवर ह्या दिवशी मरणारे. नाहीतर जुनी माणसं आपल्याकडे एक मन आहे बघा आडातच नाही तर मग आधी कुठं पाहिजे बाबा आडात. आडात म्हणजे विहिरीत. बाबा विहीरच कोरडी पडली आणि ह्यानी हात टाकली मोटार आहेत ना मोटर इकडं तुमच्याकडं. बरं टाका ना का टाका नाही ह्यानी टाकायची वरची ह्यानी टाकली पानबुडी. बरं राम महाराज पानबुडीत टाकल्यावर कमीत कमी बघायला पाहिजे ना पानबुडीच्या फुटबॉलला गाळ आहे का पाणी. त्यांनी चक्कच केलं नाही फुटबॉल. वर वायरमध्ये टाटरमध्ये वायर जोडल्या
आणि बाबा जोडला आणि बाबा जोडून बरोबर लाईट आल्याबरोबर बाबाने मोटार चालू केली. बाबा अर्ध्या मिनिटात मोटरीने गाळ वाढला आणि मोटार पॅक होऊन झाले. तरी हे वरच्या टाटरातल्या वायरी बघतोय, हाणतोय टाटर. बावड्यात धूर पॅकला ना त्या मोटरीने, कवर टाटर हानी तो. म्हणजे तुम्ही त्या मोटरी जवळ टाटर जवळ आहे का? मग तुम्ही लई चुकीचे आहेत गाड्या. मी मोटरी जवळ आणि टाटर जवळ नाही, मी तुमच्या जवळ आहे. माझ्या पुढे मी बसलेल्या जवळ 90% मोटरी जळाल्यात, पण त्यांना मिळत लागा नाही भाऊ आपली मोटार जळाली. तो हाणतोय टाटर, बावड्या धूर फेकला तो. आणि मी मारच मसन वाटत गावड्या तुझ्या नेऊन ठेवल्या. कर ना बाबा भक्ती, कर ना नामस्मरण. तरी बाबा लोकांच्या लक्षात ये ना. एक जण तर डायरेक्ट ओवी घेऊनच उठला. म्हणलं महाराज तुमच्यासारख्याच लय अभ्यास आहे असं नाही, आम्ही बी ज्ञानेश्वरी वाटतो, मोक्षच पाहिजे ना. मग ज्ञानोबा ज्ञानेश्वरीत लिहून ठेवलंय ना, मोक्ष देऊन उदार काशी होय अकीर. पण माऊलीनी पुढं मेघ टाकली, बरी वेचणे लागे शरीर. माऊली म्हणतायत काशी मोक्ष देतीच, पण ज्यांनी काशी केली तुम्ही नीट आहे का? बावल्याचा बाजार. तुम्हाला घरी धंदा राहिला नाही, आमच्या महाराज लोकांना ट्रिपाशिवाय पैसा मिळाला नाही. सांगितलं पण तुम्हाला काशीत मोक्ष आहे, आणि आम्ही नाहीतरी का म्हणलोय. पण काशीत मारावा लागत तवाच मोक्ष आहे. तुम्ही जिवंत काशी करून महागारी आलाय. सगळ्यात मोठी काशी तुम्ही हीच केली. तुम्ही तिकडेच माराय पाहत, इकडे नव्हतं जात नाही पाहत आपल्याला. मी पुराव्याशिवाय बोलत नाही. मग महाराज लक्षात आलंय, जर आम्हाला शेवटच गोड करायचा आहे, आम्हाला मोक्षच मिळावा असं वाटत असेल, तर मग आम्ही नेमकं आयुष्यामध्ये जीवनभर काय करायला पाहिजे? नामदेवराया गोड बोलतात बघा. एक काम करा, उठा, जाग व्हा, आणि ज्या देवानं देह दिलाय त्या देवाचं आयुष्यभर भजन करा. उठा जागे बारे आता, जगदोगी जगदोगी जाग जाग बोलती, जगदोगी जगदोगी जाग जाग बोलती, जगदोगी जगदोगी जाग जाग बोलती, जगदोगी जगदोगी जाग जाग बोलती. जागा रे जागा रे जागा रे भजनो जागा रे जागा रे जागा रे भजनो जागा
तीनही प्रमाण काकड्यात नामदेवराय म्हणतात उठा जागे हरी आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माता चुकविता जन्माच्या किंवा जगजोगी किंवा आता जागा रे बाईनो जागा चोर निजल्या नाडोनी भागा ना तरी लोकांनी भजन केलं नाही राव. आणि नाही भजन केल्यावर कशी आपली अवस्था होईल जरा सांगू का? लक्ष देऊ नये का बाबा. एकदा काय झालं, एका नदीच्या किनाऱ्यावर एका झाडावरच्या फांदीवरती एक माकडीन बसली होती आणि नेमकं रातच्या 12 वाजता दौंडी झाली. आणि त्या दौंडीत कैलासजी त्या दौंडीनं सांगितलं जो कोणी नदीच्या पात्रात पाठव 2 वाजता उड्या मारल त्या माकडाचा सुंदर राजा होईल आणि माकडींची सुंदर राणी होईल. भाऊसाहेब दोघांनी ऐकलं आणि दोघांनी ऐकल्याबरोबर पाट्याच्या 2 वाजल्या माकडीने नदीच्या पात्रात उडी मारली. सुंदर राणी झाली. पोहत नदीच्या काठावाली. तेवढ्यात तांबडं फुटलं, झुंजमुजू झालं. आणि झुंजमुजू तांबडं झाल्यावर नेमकं बाबा ती फांदीवलं माकड जो आपल्याला जागा झालं आणि त्यानं बघितलं शेजारी आपली हाय का दिसा ना. आता ती नाही दिसल्यावर त्याची अवस्था कशी झाली असेल बरं. आपलीच आपल्याला 2 दिवस नाही दिसल्यावर ती जाऊ द्या. 2 दिवस आपलीच माहेराला गेल्यावर काय दरवाजा लावून भांडी घासी देत रे, दरवाजा लावून भांडी घासी देत जावे त्याच्या वंशा तेव्हा बाबा आपली नाही दिसलं आपली बी अवस्था तीच आहे ना. माकडाला ती कुठं दिसतं ना. शेवटी माकडं सायरा वायरा पळायला लागलं आणि पळता सुंदर राणीच्या समोर जाऊन उभा राहिलं आणि राणीजवळ जाऊन राणीला विचारपूस केली. ओ राणी साहेब, रात्री मी जिथं झोपलो होतो त्या झाडावरती त्या फांदीवरती माझी माकडीण बसली होती, तुम्ही कुठं बघितली का? हो सकाळपासून मला ती दिसा नाही. ती म्हणली अरे माकडा ती हे मीच आहे ना. तो म्हणला पण एवढा बदल कस काय बॉ झाला तुझ्या? रात्री तर माकडी नव्हती डायरेक्ट आता राणी. ती म्हणली तू रात्री आकाशात दौंडी झालेली ऐकली नव्हती का? जो कोणी पाट नदीच्या पात्रात उड्या मारेल त्याचा राजा राणी. मला ऐकली होती की मग उडी का नाही मारली? तो म्हणला आतापर्यंत रोज 5-50 उड्या मारायचो, आतापर्यंत राजा झालतो का? मग आता होईनच कशावनं? आता ती म्हणली आतापर्यंत दौंडी तरी झालती का? नव्हती ना झाली. मग आता दौंडी झालती म्हणलं उडी मारायला पाहिजे होती ना. हा नसताच झाला राजा. नसताच झाला राजा तो माकड होताच केला का तो ओरिजिनल? त्यात काही बदल आहे का? माराय पाहिजे होती ना. आपली बी तीच बोंब झाली. आपल्याला बी संशय संतांच्या दौंडीवरती. संतांनी सांगितलं ना हकारोनी सांगे तुका नाम घेता राहू नका. दौंडी पिठी भावे चोखा मेळा उभारीला हात जगी जानवली मात देव बैसले शिवासनी आल्या याचे कशी पुरे धनी होय धनी. पण आपल्याला त्या संतांच्या दौंडीवरती संशय आहे. नाना कसं झालं लोकांचं माहिती का? लोकाला वाटतंय या परमार्थात आल्यावर गळ्यात माळ घातल्यानंतर देवाचं भजन केल्यानंतर आम्हाला देव भेटेल काय? आम्हाला संत भेटतील काय? आम्ही देव होईल काय? आम्हाला देव भेटेल काय? पण माफी मागून बोलतो चला या वारकरी संप्रदायाच्या ज्ञानगंगेत आल्यानंतर परमार्थिक क्षेत्रामध्ये आल्यानंतर नाही आपल्याला देव भेटायचं मान्य करू शकेल मी. नाही आपल्याला संत भेटायचे इथपर्यंत पण मान्य करेल. नाही आपण देव व्हायचो हे पण मान्य करेल. नाही आपण संत होणार हे पण मान्य करेल. पण या परमार्थात आल्यानंतर कमीत कमी एक चांगला माणूस तर आपण बनू शकतो ना. मग कमीत कमी चांगला माणूस बनण्यासाठी तरी झडझडवणी वाहिला आणि ये भक्तीची वाटी लाग. जोपर्यंत आहे तोपर्यंत भक्ती करा. जोवरी सकल सिद्ध आहे हात चालावया पाय तव तो आपले सोयीत पाहे तीर्थयात्रे जाय चुकू नको. बाबा तरी आपल्याला कळा ना या देहाची महत्ती काय, चाललं काय, आपण करतो काय. परत जरा अजून एखादं उदाहरण सांगतो मग पटवून देतो. संपत बाबा काय झालं, एका गावात एक साधू आले फिरत आणि त्याच गावातल्या एका व्यक्तीवरती 18-20 एका व्यक्तीवरती बाबा दारिद्र्य, ज्याच्या घरात चूल पेटायची सुद्धा बांधेत. त्या गावातला साधू आल्याची माहिती त्याच्या कानावरती गेली आणि तो साधूकडे गेला. ओ महात्मे 18 वर्ष दारिद्र्य घरात, आयुष्यभर दरिद्र्यात जगतोय, काहीतरी करा, दिवस बदला, दया येऊ देऊ माझी. साधूला दया आली बाबा आणि साधूनं त्याच्या हातातला खडा घेतला आणि त्या गरीबाच्या हातात दिला. त्याला सांगितलं जा हा परिसर ज्या लोखंडाला लावशील त्याचं सोनं होईल, पण ऐक 1 महिन्याच्या मुदत येऊ देतोय. ज्या दिवशी महिना पूर्ण होईल कोणत्याही क्षणात मी तुझ्या दारात येईल त्यावेळेस हा खडा माझ्या हातात आहे. त्या परिस्थितीत अर्ध्या सेकंदात ठेवा लागेल. कबूल केलं बाबा. आनंद झाला. तो खडा घेतला आणि घरी आला आणि घरी आल्यानंतर बायको जवळ गेला आणि बायकोला सांगायचं होत केली. अगं ऐक, गावात महात्मे आले, त्यांना आपली घटना सांगितली, आपली अवस्था सांगितली, आपलं दारिद्र्य सांगितलं, त्यांना दया आली आणि त्यांनी एक खडा दिलाय पण 1 महिन्याच्या मुदतीवर आणि सांगितलंय ज्या लोखंडाला स्पर्श करशील त्याचं सोनं होईल. चल ना एक काम करू, गावातल्या लोखंडाच्या दुकानात जाऊ, 10-5 रुपये त्याच्यातून लोखंड घेऊ आणि त्याचं सोनं करू. बायको जरा हुशार होती. तशा बायका हुशारच असतात, फक्त ऐकत जाऊ नका सगळ्याच गोष्टी. बायको हुशार होती. बायकोने सांगितलं अहो लोखंडाचे बाजार जरा वाढलेत, आधीच आपल्या घरात पैसे नाहीत, 18-20 दारिद्र्य, एक काम करू ना महिनाभर आहे ना, ज्या दिवशी महिन्यात रेट कमी होईल लोखंडाचा त्या दिवशी जाऊ लोखंड घेऊ आणि त्याचं सोनं करू, म्हणजे 2-4 तोळं तरी कमीत कमी जास्त सोनं मिळेल. त्यांना बी विश्वास ठेवला.
पण नाना दोघं बी अनपड होते, दोघाला बी शिक्षणाची काही माहिती नव्हती. महिना कसा गेला ह्यांना बी कळालं नाही, आणि महिन्यात काय लोखंडाचा बाजार कमी झाला. आणि नेमका बाबा महिना भरला आणि साधू आहे त्या स्थितीला दारात आला आणि हात पुढे केला, माझा खडा. ओ ओ महात्मे ऐका ना, अहो लोखंडाची बाजार जास्त होते, आमच्या घरात दारिद्र्य, ऐका ना. नाही घेतलं लोखंड, पण शेजारीच दुकान आहे, 2 मिनिटात जातो, लोखंड घेतो, त्याचं सोनं करतो आणि 2 मिनिटात तुमच्या हातात येतो ना. तो म्हणला आता जमत नाही, मी 1 महिना दिलता, माझी मुदत संपली, माझा खडा आहे त्या. अहो अहो द्या ना, एक मिनिट नाही, आता 1 मिनिट काय, आता 1 सेकंद सुद्धा वाढून मिळत नाही. पुन्हा माफी मागून बोलेल, तुम्ही जर त्या साधूजवळ आणि त्या गरीबाजवळ असाल तर तुम्ही चुकीचे. माझ्या बोलण्याचा रोज जरा वेगळ्या पद्धतीने असतो, फक्त समजून घ्या की महाराजाला सांगायचंय काय. आपल्याला बी हे मिळाले, काही मुदतीवर मिळाले लोखंड. मी लोखंडच म्हणलेला, चला हे काही मुदतीवरती दिलंय, आपल्या मनात आहे, बघू बघू करू भजन, अजून काही भजन करायचं वय का, अजून काही भक्ती करायचं वय का, अजून आपण 21 येत, अजून इकडे तिकडेच करावं लागेल. बघू ना दात पडले, अहो दात पडूस तर जगशील याची गॅरंटी काय. बघू ना 50 आहे, 80 घालू माळ, करू 80 पार मारत. मग बाबा जरा एकदा जवळ बाई आलं ना, मग राम राम नाही त्याच्या मुखाला येत, ती लांब 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 म्हणतं, मग कसा पार मारत घालायचा. म्हणून एकच सांगेल, यमरूपी साधू येण्याच्या अगोदर हे लोखंड एका परिसाजवळ म्हणजे संतांजवळ घेऊन जा, आणि त्याला संतांचा लोखंडाला स्पर्श होऊ द्या. आपल्याही जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहायचं नाही. मग नाहीच एवढं करता आलं तर नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला कळून एवढं बोलून जर नाहीच आपल्या लक्षात आलं, संतांनी दिलेली दौंडी नाहीच लक्षात आली, संतांनी सांगितलं नाहीच लक्षात आलं, तर मग सांगतो तुम्हाशी बाजारी विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. बाबा तरी लोकांना भजन केलं नाही राव, मग किती सांगू तरी नाही कती भटकीचे पुढे शिंदळीचे रडतील. तरी भजन नाही केलं, काय माय गेली होती भूतापाशी, हरिनय मुखाशी अरे मुळा, तरी भजन नाही घडलं आमच्याकडून. मग नाथ बाबा हरिपाठात म्हणतात, ते ज्या व्यक्तीचं तोंड देवाचं नावच घेत नाही त्या व्यक्तीचं तोंड असू शकत नाही, ते सर्पाचं राहायचं बिळ आहे. नामाविन मुख सर्पाचे धीर, नामाविन मुख सर्पाचे धीर, नमाविन मुख सर्पाचे धीर, नमाविन मुख सर्पाचे धीर, जीवन वेगा
व्यक्तीचं तोंड देवाचं भजन करत नाही नाथ माबाबा त्या व्यक्तीचं तोंड नाही ते नामाविन मुख सर्पाचे ते बिळ जीवान वे काळ सर्प आहे तरी लोकांना भजन केलं नाही. मला जरा अवघड बोलायची सवय थोडं सहन कराल. राग नाही न्यायचा बघा बरं का, कारण मला तसलं गोड गोड बोलता येत नाही. या 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 तसलं नाही जमायचं आपल्याला कीर्तनात. ज्या दिवशी तसलं सांगावं लागेल त्या दिवशी मी नाना हिमालयात जाईल इथं नाही कीर्तन करायचं नाही. त्यासाठी गरिबी लय मोठे मंदिर बांधलंय, दरवाजा लावून बसन बाळूमावापाशी मी एकटाच. हा ठेसून सांगू का मग नाही यायची बाबा संतांनी हानू सांगितलं तरी वळणाव येणार. आमच्या जण काय वळणाव यायच्यात तवा वळणाव येत असते तर मग आपल्याला कीर्तन कशाला करावं लागले असते. बोलू का नाही नाही राग आणि आला तरी काय करता मला परत बोलवायचं नाही. मी मरायला लागलो कीर्तन करू मला काय अपेक्षा नाही. सांगतो प्रमाण तुकोबरायचं आहे ऐका. तुकोबराय म्हणतात नाम नवदे ज्याची वाचा होय असं होय. सांगू काय बाबा आता ऐका लक्ष देऊन. तुकोबराय म्हणतात जी व्यक्ती देवाचं भजनच करत नाही मग इथं मसुबाचं घ्या मला काय अडचण नाही. तुकोबराय म्हणतात जी व्यक्ती देवाचं नावच घेत नाही गोकुळदादा ती व्यक्ती एका बापाच्या पुढची असू शकत नाही, ती व्यक्ती दोन बापाच्या पुढची. आता याच्या खालचं माझ्याकडे प्रमाण नाही. आता लय बी बोलायला लागल्या लोक म्हणतात हा एवढीच पण लय जागावानी बोलते का लयच नाकन मागे सुली लय बोलण्यात मजा नसती. माझी वेळ संपत आली. मला अभंगाचं पहिले चरण गाठायचंय पण त्याच्या आधीची प्रस्तावना चालली ही माझी. फुकट नाही एवढं सांगायला लागलो मी. त्याच्या आधी मला काय वक्तव्य करायचं ते ऐका बाबा. तरी लोकांना भजन केलं नाही मग नाथ बाबा काकड्यात काय गोड बोलतात बघा बरं एकदा. नरदेह दुर्लभ जाणार नरदेह दुर्लभ शतवर्षाची गणना रे शतवर्षाची गणना मध्ये दुःख यातना तुम्ही वासुदेव काकड्यात ना वासुदेव नावाचं बघा त्यात बाबा म्हणतात नरदेह दुर्लभ जाणार शतवर्षाची गणना. बाबा तरी लोकांना भजन केलं. आता वेळ नाही जरा थोडं पुढे चालतो. तीनही संतांची प्रमाणे घेतली मी. नामदेवराया नाथबाबा तुकोबराया राहिली माझी ज्ञानोबराया. तीनही संतांचं म्हणणं आहे जर शेवट गोड करायचं तर आयुष्यभर देवाचं काय करावं लागेल भजन करावं लागेल. कारण कलियुगी उद्धार किंवा कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देले भेट किंवा नामसंकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे 2-4 आठवड्याची नाही 2-4 वर्षाची. मग जन्मांतरीचं पाप जाळायचं काम काय करतंय भगवंताचं नाव करतंय. पण महाराज आमचा चाललाय संसार आणि संतांचं म्हणणं भजन. माऊली म्हणतात आम्ही तुमच्या संसाराला कधी विरोध केला नाही, उलट माझ्यासारख्याची प्रतिज्ञा आहे अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीने तिन्ही लोका. माझं तर म्हणणं आहे संसार थाटात करा पण संसारी असावे असोनी नसावे भजन करावे. वेळवेळा नवे बसलेले जेवढ्या सायासनं आपला प्रपंच चाललाय तेवढ्या सायासनं जर आपण परमार्थ केला प्रपंची सोनी परमार्थ
प्रपंचात राहा पण प्रपंचात राहून परमार्थ साधावा. परमार्थ प्रपंचात राहा. संसारी असावे, आसोनी नसावे, भजन करावे, प्रपंच करा. पण जेवढ्या ताकदीनं तुम्ही प्रपंच करताय तेवढ्या ताकदीनं परमार्थ करा. देव काय, त्याचा बाप आपल्या घरी येऊन पाणी भरल्याशिवाय राहायचं नाही, जसं नाथबाबाच्या घरी भरलं तसं. किती किती सायासना आपला प्रपंच झालाय. शेवटचं उदाहरण असेल अनाभंगाचं पहिलं चरण गाठेल. किती सायासना आपला प्रपंच झालाय. ज्ञानेश्वरीतली गोबी याला देतोय पुढे चालतोय. काही काही माणसं बाबा, काही काही माणसं संसारूपी भवसागरामध्ये भाऊसाहेब एवढी बुडालेत. राहिलो पण काही काही माणसं संसारूपी भवसागरात एवढे बुडालेत की फुगून सुद्धा वर आले नाहीत. फुगून किती बुडालेत ऐकायचंय. साप माहिती तुम्हाला? साप साप कोणाला खातो? म्हणा महाराजाला. साप कोणाला खातो? बेडकाला. गंमत आहे. सापानं बेडूक बघितला, लपत लपत साप बेडकाकडे गेला, बेडकाला पकडलं. 2 मिनिटात निम्मा बेडूक सापाने गेला. राहिला किती? राहिला किती? अर्धा. बरं राहिलेला अर्धा किती मिनिटात संपन? हा 2-4 मिनिटात संपन. लईच्या का 10 असेल तर 10 मिनिटं लावीन. पण कार्यक्रम टप्प्यात आल्यावर माणूस माणसाला सुडीत नाही राहून साप बेडकाला सुडीत असतो काय? बरं बरं बाबा, अख्खा बेडूक सापानं गेला, बेडूक मेल्या, बेडूक जिवंत आहे. बेडूक नावाला बेडकाचं सोडा. मी विकास महाराज देवडे, आम्ही महाराष्ट्रात एवढी ट्रेंडिंगला आहेत लोक, पण किती आम्ही फेमस असू दे, मेल्यानंतर काही काळाच्या नंतर आमचं बी नाव मग बेडकाचं राहील काय? तेवढ्यात गंमत झाली. ती सापाच्या तोंडात बेडूक आहे का? त्या बेडकाच्या पुढे आली माशी. सापाच्या तोंडात बेडूक आहे का? या त्या बेडकाच्या पुढे आली. काय केलं असेल बेडकाने? परत बघा. सापाच्या तोंडात आली. सापाच्या तोंडात काय? बेडकाच्या पुढे आली. काय केलं असेल बेडकाने? उदाहरणासहित स्पष्टीकरण आहे इथं. माशी कुणी किती संपलाय? महाराज नाही, बेडूक. राहिला किती? राहिलेला अर्धा किती मिनिटात संपणार आहे? मग त्या 2-4 मिनिटासाठी माशी खाऊन काय उपयोग आहे का? तरी आशा संपली का कुणाची? जाऊ का घरी? बेडकाची म्हणायला लागले तर म्हणजे बाबू जेवला पतार पालतच वय. बेडका सांगायला हो मी तर. अहो बेडकाचं दिलं उदाहरण. गंमत ह्या बेडकात चालली. ह्या बी बेडकांचं काय काय 50 गेलोय पण त्यांना माशी दिसते आली. खातो काय तू? काय काय 80 गेलोय तरी त्याला वाटतंय 3रा मजला म्हणजे तू मजल्यात मारायचं ना. ओवी याला ज्ञानेश्वरी. दर्दुरे साप गिळीज तू आहे उभा. बाकीचं 3 तुम्ही ज्ञानेश्वरी वाचून बघा. आम्ही बी काय सगळं सांगायचं उक्त घेतलं नाही. कधीतरी वाचायचं की ज्ञानेश्वरी, चांगलं असते. वाचले फरक पडेल. आणि वाचाल ज्ञानेश्वरी तरच वाचाल, नाहीतर भवाची पुरी वाहा वशी. मग तुकोबा या सगळ्यांचं म्हणणं आहे भजन. तुम्ही नेमकं काय केलं? आम्ही बी तेच केलं. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे बोलणीची नाही आता देवाविना काही. रात्र कळे दिवस न कळे पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग बसलेले आपण करतोय. हा प्रपंचातला अट्टास आहे. आणि प्रपंचातला अट्टास आम्हाला आमदार बनवेल, खासदार बनवेल, मंत्री बनवेल, मुख्यमंत्री बनवेल, पंतप्रधान बनवेल, नवे नवे जगातली सर्वात श्रीमंती प्रपंचातला अट्टास आम्हाला देईल. पण प्रपंचातला अट्टा हाच आमचा शेवट गोड करेलच याची गॅरंटी नाही हो, नाहीच. पण परमार्थातला थोडा जरी अट्टास केला, थोडा, तुकोबाराय म्हणतात थोडा, परमार्थातला थोडा जरी अट्टास केला तरी शेवट गोड झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आम्ही आयुष्यभर अट्टास केला, तो परमार्थातला केला आणि याचा परिणाम आमचा शेवट गोड. साठी केला
शेवटचा हे शेवटचा शेवटचा गोड बाबा सेवेसाठी निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आम्ही केला आयुष्यभर परमार्थातला अट्टास केला आणि याची फलश्रुती आमचा शेवट गोड झाला. याच्यासाठीच आम्ही अट्टास केला, याच्यासाठी केला होता अट्टास, शेवटचा दिवस गोड झाला. पण महाराज असा शेवट नेमका कुणाचा गोड झाला? उदाहरण आहे का एखादं की ज्यांनी शेवट देवाचं नाव घेऊन आपला प्राण सोडला? नाना त्या रावणानं सीताई साहेबाला उचललं, रावण सीताई साहेबाला घेऊन निघाला. सीताई साहेब राहू करत 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 चालल्यात, तेवढ्यात तो आवाज जटायूच्या कानावरती आला आणि जटायू त्या रावणासोबत युद्ध खेळायला लागला. आता बाबा जटायूचं पारड जड होते आणि रावण हारतोय बघितल्यानंतर रावणाचा अहंकार जागा झाला. जटायू विचारला, हे जटायू, अरे काय युद्ध खेळतोय माझ्याशी? अरे काय कारण आहे? जगत जननी आहे, सीताई साहेब आहे, आमचा आराध्य दैवत प्रभू रामचंद्रांची अर्धांगिनी आहे, आमचा आराध्य आहे. आणि त्या सीताई साहेबाला तो घेऊन चाललाय, नाही जाऊ देणार, मारणार. अरे मी तिला सीतेला तुझ्या ताब्यात द्यायला तयार आहे, पण ऐक ना, एवढा मोठा बलाढ्य राजा, सगळ्या देवांवरती मी विजय मिळवला आणि माझ्यावरती तू विजय मिळवतोयस, कारण काय? तू माझ्याकडून मरत नाही, तुझं मरण कशात आहे? पण जटाई हुशार होता. जटाई म्हणला, रावणा, विजय कुणाच्या बाजून आहे? माझ्या आहे. मग विचारायचा अधिकार मला, मी विचारतो रावणा, तू सांग तुझं मरण नेमकं कशात आहे? शेवटी रावणच बाबा त्यानं छल केलं आणि सांगितलं माझ्या पायाच्या अंगठ्यात आहे. चला, पण जटायूला आता रावणानं प्रश्न केला, जटायू, मी माझं मरण सांगितलंय, पण मी तुला विचारतो तुझं मरण कशात आहे? आणि बघा, विचारतानाही सांगितलं, तुला विचारतोय, पण तुला तुझ्या रामाची शपथ आहे, खरं खरं उत्तर द्यायचं. आणि वचनाला गुतला आणि प्रमाणे वचनाशी फिरत येते अधमजन. दिला शब्द दिला, प्राण जाये पण वचन न जाये, रघुकुल रीत सदा चले. रावणा ऐक, माझं मरण माझ्या पंखात आहे, दुर्दैव पंख छाटले गेले, जटायू धारा तीर्थी पडला आणि करून प्रभू रामचंद्र सीताई साहेबाच्या शोधात आहेत. सीते 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 झाडांना, फुलांना, पानांना सगळ्याला विचारताय, जे दिसल त्याला विचारताय, माझी सीता पाहिली का, माझी सीता पाहिली का, माझी सीता पाहिली का? आणि तेवढ्यात जमिनीतून आवाज यायला लागला, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय राम, श्रीराम जय जय राम, आणि वाजवा माय बाप. श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम
पुढे सरता आलं तर सरा एकदा राम महाराजांसाठी जोरदार टाळी वाजवा बरं. वा एवढं गोड भजन कानावरती यायला लागलं आणि भजनाचा आवाज ऐकल्यानंतर प्रभू रामचंद्रांनी बाबा खाली बघितलं आणि पाला साडला तर जटायू झाडा तिरती पडलेला बघितला. जटायूचं मस्त घेतलं ना आपल्या मांडीवरती ठेवलं आणि जटायूला सगळी हकीकत विचारली. जटायूनं सगळी घटना सांगितली. आता प्रभू रामचंद्र त्यांना जीवनदान देऊ शकत होतं पण बोलीला वाल्मिक तैशेची करीनं वरतुनी दावीनं नाही काय करता येणार. जटायूचं मस्त घेतलं आणि लखनजी सांगितलं लखनजी जा पाणी घेऊन या जटायूचा शेवट गोड करू. पाणी आणलंय जटायूच्या चोचेमध्ये प्रभू रामचंद्र पाणी ओतण्याचा प्रयत्न करतात पण जटायू पाण्याचा घोट सुद्धा घेत नाही. कारण जटायूला माहिती आहे मरताना देवाची मांडी असून उपयोग नाही, देवाचं नाव मुखात पाहिजे. मांडीवरती आहे पण तोंडानं पाणी घेत नाही का नामस्मरण बंद होईल. प्रभू रामचंद्रांनी जाणलं लखनजीला सांगितलं लखनजी हा अशातला ऐकणाऱ्यातला नाही जाणकार आहे. एक काम करा कानात राम नामाचा जप चालू करा. श्रवण भक्ती चालू केली. बाबा चोच उघडली पाण्याचा घोट घेतला आणि शेवटच्या घोटावरती प्रभू रामचंद्राचं नाव घेतलं आणि या जगात आपला प्राण प्रभू रामचंद्रांच्या मांडीवरती सोडला. सासू की माला पे सिमरू में पिका नाम रात्रंदिवस प्रभू रामचंद्राचं नामस्मरण केलं. त्या जटायूनं म्हणावं अभंगाचं पहिलं चरण याचसाठी होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला
आणि त्यामुळे थोडं लांबवलं मी कीर्तन, कारण मला त्या आधी फोनवर सांगितले महाराज ती प्रमाण आलंच पाहिजे. म्हणलं अभंगच ते घेतो ना, काळजी का करताय. आणि एवढ्यावरच थांबणार आहे मी. याजसाठी केला होता अट्टास, त्या जटाईनं म्हणावं याजसाठी केला होता अट्टास. आणि निश्चित आज गंगाराम बाबांना जाऊन 1 वर्ष पूर्ण होत आहे. आयुष्यभर परमार्थ केला, आयुष्यभर गळ्यात तुळशीची पवित्र माळ धारण केली, आयुष्यभर रामकृष्ण नामाचा जप सोडून आयुष्यभर दुसरं काहीच केलं नाही. आयुष्यभर परमार्थ, आयुष्यभर निवृत्तीनाथाची वारी, आयुष्यभर पंढरपूरची ज्ञानोबरायची वारी केली, मुलांवरती चांगले संस्कार केले आणि या सगळ्याला सोडून निघूनही गेले. पण आज निश्चित गंगाराम महाराज म्हणत असतील याजसाठी केला होता ठास शेवटचा दिस गुरु. जर माझ्या प्रथम पुण्य स्मरणाला एवढा समाज या ताकदीने ठेवून बसत असेल तर निश्चित गंगाराम महाराज काही ताकदीचं जीवन जगले असतील हे याच्यावरून तुम्ही जमलेल्या संख्येवरून लक्षात येतंय. निश्चित आज त्यांच्याही मुखातून यायला पाहिजे शेवट तो भला माझा बहु गोड झाला. एवढं बोलून बी एखादा मी महाराज नाही भजन केलं, तुम्ही सांगितलं बराच म्हणण्यापेक्षा अख्खं कीर्तन तुम्ही भजनावर घालवलं. अख्खं कीर्तनात तुम्ही भजन करा एवढंच सांगितलं आणि दुसरं या जगात नाहीच काय, फक्त भजनच सार आहे सगळ्याचं. काय थोरपण जाळवे ते, काय थोरपण जाळवे, काय थोरपणे जाळावे ते. भजनाशिवाय परमार्थात आणि जीवनात पर्याय नाही. पण एखादा म्हणलाच नाहीच भजन केलं, आमच्या बापाचं काय जायचं, आपला बी हाय सांगायचं ना होय, आम्ही त्याचंच पैसे घेतो. नाही भजन केलं तर आमचं काय जायचं, आपलं ठरलंय त्यात बदल आहे का, आमचा हाही ह्यात बदल नाही. पण तुमची मुदल केरात गेल्याची भरायची नाही. आणि तुमची मुदल केरात जाऊ नये तर देवाचं भजन करा. नाही केलं तर तुम्हाला घेऊन जायला विष्णुदूत नाही यम. बरं या मला बसाय नीट आहे. जागवार, पजरो, जीप, कंपासवाडी, बुलट, थार, क्रिएटा, इनोवा, छोटा टमटम, 4 टेम्पो, आयशर, घोडा, बैलगाडी, एमटी, राजदूत, सायकल, मर्चडीज, BMW, बेंज, रेडा हाल्या. आणि हाल्या बसलाय फाकड्या आणि मग हातात चाबूक आहे, मारी ती तुडी ती मारी ती थोडी ती थोडी ती निष्ठुर है, 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 मारी ती थोडी थोडी ती निष्ठुर है, मारी ती थोडी ती थोडी ती निष्ठुर है. मारी ती तोडी ती झोडी ती निष्ठुरी यमाची किंकर बहुसाला नाही त्या यमाशी करुणा तप्त भूमीवरी चालव त्यात लय हान त्यात वर गेलो. मे बी अजून गेलो नाही त्यामुळे मी बी बघितलं नाही. पण ज्या दिवशी मी जाईल त्या दिवशी मला बी कळून किती हान त्यात. पण आम्हाला नाही, जी भजन नाही करणार ना अयो लय रट खातात राहू तुम्ही इथं लय नादात जीवन जगताय. तुम्हाला लय भारी वाटतं ही महाराज लोक ह्यांचा धंदा आहे. आणि तसं आमच्यातलीच आम्हाला धंदा म्हणायला लागली आमच्या क्षेत्रातली. जरा वारकरी संप्रदाय दुर्दैव म्हणावं लागेल बाबा. लय मी म्हणणारी लय तत्वज्ञान सांगणारी अर्धा तास फक्त दुसरेच कीर्तनकारावर कीर्तनात चर्चा करायला लागली. त्यांच्यापेक्षा आमची बरी ना देव सोडून आम्ही काही सांगत नाही. म्हणजे दुर्दैव आहे, खरंच दुर्दैव आहे. मी माफी मागून बोलेल पण हे दुर्दैव आहे. आम्हीच आमच्या वारकरी संप्रदायातले एकमेकावर टीका करायला लागलो. कायला वाटतं मी म्हणजे तू कोबरायच आहे, तू गपला का, तुझ्यातला अजून अहंकारच गेला नाही, तू कोबराय काय होतं तू. सध्या बाबा दुर्दैव आहे. कोणी बी अहो ज्याला काय आहे ना तिचं आमच्यावर तोंड सुख घ्यायला लागलंय. परवा एक जण जॅकेटवर बोलला कीर्तन करायचं. म्हणला ज्याला काहीच येत नाही त्याचं जॅकेट 4000चं आहे आणि म्हणला मला धोतर फाटकही. आणि मी जाणून बसून बोलतो. आम्ही फोन केला म्हणलं मला तारीख घ्यायची आमच्याकडे. म्हणलं 21,000 लागतील. मग काय सांगतो तू लोकांना ज्ञान. माझं बोलणं बाबा मी आधीच सांगितलं
आज बंद करायची वेळ आली तरी आपल्याला काही अडचण नाही, पण परमार्थ करायचा ताकदीनं करायचा. आमच्यासारख्याने कमवलेला पैसा बाबा, मी तरी आयुष्यभर कीर्तनात पैसा कमवला. 1.5 कोटीचं ज्ञानोबऱ्याचं तुकोबऱ्याचं बाळूमावाचं मंदिर माझ्या घरी उभा केलंय. आता 1.5 कोटीचा अनाथाश्रम बांधतोय. 1.5 कोटी रुपयाचं. जगायचंय फक्त बोलाचीचं भातन बोलाचीचं कडी नाही, ते करून बी दाखवत आलं. तेवढ्या ताकदीनं आपण जगत असेल तर दुसऱ्याला सांगा, मग आम्ही तुमचं पाय चाटाय तयार आहे. बार मला सांगायचं तरी बी एखादा मी नाहीच भजन केला, लयच एखादा म्हणला महाराज नाही लय तुम्ही सांगितलं भजनाव पण नाही भजन केलं ना, आमची मुख्यमंत्र्यापाशी ओळख आहे, तू नादात आहेस. एखादा म्हणला डायरेक्ट पंतप्रधान माझा फोन उचलतो, तुझ्या गोळ्या संपल्यात, ती त्याला बी मोजित नाही, कारण त्याचं मंत्रिमंडळ वेगळं, हिताला मंत्रिमंडळ, हिथं सगळी माणसं त्याला सारखी, ती वर कोणालाच घेणं देणं नाही. आणि जर बाबा त्यो मोजित असता, त्याच्यापाशी ओळख पाळख चालत असती तर महाराज लोक सुद्धा मिली नसती. आमच्यासारखे डायरेक्ट देवापाशी वशी लावला असताना. देवाचं बी ऐकत नाही. नाना ती हाय गडी ठेव ज्याला कामाला शेवेला, देव मालक आहेत ह्यो गडी, पण सध्या आपल्या बी जीवनात बघा गाड्याचाच रुबाब मालकापेक्षा जास्त आहे, ती वर बी रुबाब त्याचाच जास्त आहे. ती देवा सुद्धा ऐकत नाही. देवाचं ऐकत असतं तर देवानं स्वतःचा बाचा अभिमन्यू चक्रव्यूहात मोरू दिला नसता. ती मग ते नचले काही, सत्ता संपत्ती राहील ठाईचे ठाई. काल परवाचं उदाहरण आहे आमच्या भागाची भाग्यविधाते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब. बाबा एक क्षण जर वाढून दिला असता, विमान खाली उतरला असं सांगितलं असतं, हा आजार आहे, कुठल्या दवाखान्यात पळवलं नसतं. महाराष्ट्र भारत नाही जगातली सगळी दवाखाने पालते घातले असते ना. पण मग ते नचले काही, सत्ता संपत्ती राहील ठाई. म्हणून भजन करा ना, अजून बी कळत नसेल तर शेवटी जरा नीट ऐका. इको द्यायला ट्रबल द्या, थोडा ट्रबल आणि इको. हे जरी नाही काढलं तरी दुसरा येईल हे तरी नाही कळलं. शेवटी बा काळ बांधून येईल सरत शेवटी बा, सरत शेवटी बा, काळे बांधून येईल सरत शेवटी बा. एका जनार्दनी आमचे काय बा जाईल, एका जनार्दनी आमचे काय बा जाईल. महाद्वारी बोली बोली तू दे का पिंगला महाद्वारी, बोली बोली सोहम वाग्या अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावाले सावध हो हे भज भजना गाते करा रविवारी. मल्हारी दिवारी मल्हारी इच्छा मुरळी सभा भोनका फडार करवारी. इच्छा मुरळी सभा भोनका फडार करवारी. मल्हारी दिवारी मल्हारी निर्गुण निराकार दादा माहुर माझगा, निर्गुण निराकार दादा माहुर माझगा. शक 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 शक
ऐकाल दुसरा येईल कोण सरटे सेवेटे बा काल बांधून येईल यमाचा पाहुणा प्राणी होईल आणि त्याच्या ताब्यात जायचं नसेल तर करा हरिभक्ती परलोक येईल कामा सोडविना यमापासून आपण काय करावं लागल या जगात एकाच भजन करावं लागल कोणाचं विठोबा कुमारी विठोबार कुमाई विठोबार कुमार विठोबार हरे विठोबार कुमार विठोबार कुमाई विठोबार कुमार विठोबार कुमाई हरि जय जय हरि जय 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 ताड़ी बाड़ी बजवा भजन करा विठोबार विठोबार हरि हरि विठोबार कीर्तन रूपी सेवेला पूर्ण विराम देणार आहे ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपण या ठिकाणी उपस्थित आहेत ते महाराज
हरिभक्ती पारायण वैकुंठवासी गंगारामजी विठोबा सानप महाराज, त्यांच्या पाठीमागं त्यांचा गोड परिवार, त्यांच्या पत्नी गंगा भागीरथी सखुबाई गंगारामजी सानप, सुपुत्र श्री माळू गंगाराम सानप, श्री खंडू गंगाराम सानप, श्री पांडुरंगजी गंगारप सानप, त्याचबरोबर भाऊजाई गंगा भागीरथी बाबाबाई पक्कडजी सानप, कन्या सौ मीराबाई, सौ सावित्राबाई, सौ संगीताताई पुतणे असतील आणि संपूर्ण नातू, खऱ्या अर्थानं विशाल दादा नातूच ना, हां, खऱ्या अर्थानं सर्व एवढा मोठा कार्यक्रम त्यांनी सगळ्यांनी घडवून आणला. आपल्या आजोबांचं, आपल्या वडिलांचं प्रथम पुण्यस्मरण काय थाटात असावं, लोक इकडं तिकडं खर्च करताना दिसतात, पण माणूस गेल्यानंतर त्याचा सोहळा कसा असावा हे खऱ्या अर्थानं या सानप कुटुंबियांना आज करून दावलं. त्यांना धन्यवाद देईल. तुमच्यासाठी एकच तुकोबरायचं प्रमाण सांगेल आणि थांबेल. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विकता, याचा हरिक वाट्य देवा. आणि आता एक शेवटचं बोलेल. आज निश्चित वरतून बाबा आशीर्वाद देत असतील. तुका म्हणे पित्र आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती व्हावे तया कुळा. शेवटची 2-3 मिनटं फक्त बाप काय असतो 2च मिनटात पटवून देतो. शेवट कैलास महाराज घायल पक्षी म्हणतील आणि थांबेल. ऐका. बसले रे. मी आधी आई काय असते सांगून गेलो. आई प्रेम करते यात दुमत नाही, पण आईपेक्षाही जो काकणभर जास्त प्रेम करतो का त्या व्यक्तीचं नाव बाप आहे. अरे बाप म्हणजे जगण्याचं माप आहे. बाप म्हणजे जगण्याचं माप आहे. बाप म्हणजे पाठीवरची थाप आहे. जरी कधी रागवला ना तरी ज्याची माया माप आहे तो म्हणजे बाप आहे. यशाच्या उत्तुंग शिखरावरती आपल्या मुलाला मुलीला घेऊन जाणारी शिडी म्हणजे बाप आहे. समुद्राच्या ऐल तीरावरून समुद्राच्या पैल तीरावरती घेऊन जाणारी होडी नौका म्हणजे बाप आहे. बाप म्हणजे निश्चित काय. ऐका. इको ट्रबल. उरामध्ये माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी. जिजो जिजो संसाराचा गाडा हाकला, होटामध्ये हासू जरी कना वाकला. घडीवर तो थांब गड्या, ऐक त्याची धापर, लय अवघड हाई गड्यार. उमगाया बापर, उमगाया बापर. मुखी मुखी माया त्याची, मुखी घाल मेल, मुखी मुखी माया त्याची. हे लय प्रेम करतो बाबा. काल्पनिकतेच्या आधारावरती आतापर्यंत मी कधी कीर्तन केलं नाही, मला ते जमत नाही. जे असेल ती वस्तुस्थिती मांडेल. 2 मिनिटात या जगातला बाप किती प्रेम करतो घडलेली सत्य घटना सांगतो आणि थांबतो. आमच्या बारामती परिसरातील 3 महिन्यापूर्वीची घटना आहे सानप बाबा. ते मोरेश्वर नावाचं मोरगावला गणपती कैलास बाबा. त्या मोरेश्वरच्या मोरगाव गणपतीच्या रस्त्यानं जेजुरी रस्त्यानं बाबा एक 3 महिन्यापूर्वी हायवा भरधा वेगानं निघाला होता. आणि त्याच रस्त्याने एक बाप आपल्या 2 मुलींना मोटरसायकलवरती घेऊन निघाला होता. त्याच्या धुंदीत, त्याच्या आनंदात आपल्या 2 मुलींसोबत तो मोटरसायकलवरती खुश होता. पण अचानक घाला घातला आणि त्या बापाची मोटरसायकल त्या हायवाच्या खाली गेली. इथून खाली त्या बापाचं काही शिल्लक राहिलं नाही. तुम्ही इंस्टाग्रामला, यूट्यूबला जर घटना बघितली असेल, बाजूला जशी चिखलाचे गोळे वले असल्या पावसाळ्यात पडतात ना, हायवा रिवर्स घेताना जर त्याचा व्हिडिओ बघितला असेल तर बाबा त्या हायवाच्या मागच्या टायरमधून त्या बापाच्या अंगाचे मांसाचे तुकडे खाली पडताना दिसत आहेत. इतक्या वाईट अवस्थेत तरीही जिवंत होता, तरीही जगत होता. एका आशेनं आपलं हे डांबरीवरती टेकवलं, हात पुढे टेकवले, त्यांनी जमलेले अख्ख्या समुदायाकडे आशेनं बघून सांगत होता, हे ऐका, संपणार आहे, मरणार, जाणार आहे, काही क्षणाच्या काही मिनिटाच्या पलीकडचं माझं आयुष्य नसणार आहे रे. पण ऐका ना, मी मेलो तर मरू द्या, राहिलं तरी काय जगण्यासारखं या अंगात. पण ऐका ना, माझ्या 2 मुली कुठं उडून पडल्यात तेवढ्या बघा. त्या 2 मुलींना उचला, त्या 2 मुलींना दवाखान्यात घेऊन जा, त्यांना जगवा. हा बाप इथं मेला तरी मरू द्या. मरताना सुद्धा ज्याच्या डोक्यात फक्त आपल्या लेकरांचाच विचार असतो का, त्या व्यक्तीचं नाव बाप आहे. घटना एवढ्यावरती नाही थांबली. आता त्या 2 मुली मरतात, तो बापही मरतो, त्यांचा अंत्यविधी होतो. आणि हा धक्का सहन झाल्यामुळं कैलासजी महाराज त्या घरातला वृद्ध आजोबासुद्धा जाग्यावरती आपला प्राण सोडतो. मला बोलू द्या, प्रेमातली सगळ्यात शेवटची व्याख्या आहे प्राणार्पण. याच्या पलीकडे प्रेम दाखवता येत नाही. बापाने ही व्याख्या खरी करून दाखवली. याच्यापेक्षा बापाचं प्रेम काय जास्त सांगा. तुम्ही 3 मुलींना ऐका, बापाने किती जीव लावला. आठवा तो लग्नाचा दिवस. परिस्थिती नसेल, गरिबीतून सावरला असेल हा प्रपंच अख्खा. हाडाचं गाडं रक्ताचं पाणी करून, रात्रीचा दिवस करून, एक 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 पै 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 बापानं गोळा करी आणि आम्हाला थाटात जगवलं, आम्हाला या योग्य त्याचं बनवलं. आयुष्यात बाप कधी रडला नसेल गड्या.
पण ज्यावेळेस तुम्ही तिघी नांदायला निघाला ना त्यावेळेस बाप्पाच्या डोळ्यातून घळघळ अश्रू वाहिले असतील. तुम्ही आम्ही रडूयात नवल नाही. जनकासारखा विदेही शिटीची पाठवणी करताना रडला आहे. हिमालयासारखा पर्वत पार्वतीची पाठवणी करताना रडला आहे. ज्या जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग घेतला, ज्यांना वैराग्यवान साधू म्हणून आम्ही बघतो, त्या जगद्गुरु तुकोबारायांसुद्धा भागीरथीची पाठवणी करताना डोळ्यात पाणीच आणावं. हे एवढंच काय, वैकुंठाहून माघारी येण्याची व्यवस्थाच करण्यात आली नाही. पण लेकीच्या प्रेमापोटी बापानं वैकुंठाहून माघारी येणं केलं. कोणासाठी? भागीरथी. बाबा गेले कोण्या गावा भागीरथी करीत. बापापेक्षा आईपेक्षा नाही कोण प्रेम करत. या कुटुंबानं वडिलांचा सांभाळ चांगल्या पद्धतीने केला. आज महाराज निघून गेले, आयुष्यभर परमार्थ केला. याचं फल या ताकदीची माणसं या ठिकाणी येऊन बसली, या ताकदीची माणसं या ठिकाणी येऊन उभा राहिली. निश्चित भगवंताकडे एकच प्रार्थना असेल, देवा आमच्यातलं एक निष्ठावंत वारकरी आज तुझ्या दारात अगदी 5 मिनिटात येईल. आल्यानंतर त्या 5 मुक्त्यापैकी 4 मुक्त्यापैकी 1 मुक्ती बाबांना दे आणि असं बनव पुन्हा जन्मही नाही, पुन्हा मरण नाही, कायमस्वरूपी त्यांची प्राणज्योत तुझ्या प्राणज्योतीमध्ये करून विलीन करून घे. एवढंच मागणं असेल. शेवटी कैलाजी बाबा महाराज घायाळ पक्षी म्हणतील आणि आपण थांबेल. माया मंदिर लागे कलश फुटाया आज घायाळ पक्षीने जाई पिलान बेटाया आज घायाळ पक्षीने जाई विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल जय. हरी बोलिले तुरे देवा करा हरे नाही उच्चारिला अधिकार जरा रोज तुका म्हणे ज्ञानेश्वरा एक मिनटं अर्धा मिनटं फक्त घेतो. एक आवर्जून बोलेल. ज्यांच्या माध्यमातून मी या ठिकाणी उपस्थित आहे ते माझे जीवलग मित्र गोकुळदादा असतील, BT पवार असतील. गोकुळदादांनी गोड नियोजन केलं. पण एक सांगेल, मी या माणसांच्या हाकेला आत्तापर्यंत कधीही धावून आलो, कारण माझ्यावरती एवढ्या 2 महिन्यात एवढी वाईट वेळ आली एका ठिकाणी. मी रात्री फोन केला. रात्री फोन केल्यानंतर 100 किलोमीटर निम्म्या रात्री माझ्यासाठी 2 जण धावून आली ती. त्याची जाणीव मला आज आहे. मित्र काय असावेत तर मित्र या ताकदीचे असावेत. एवढंच बोलेल. थांबेल.